जसं की आपण पाहू शकतो, आपल्या शहराची स्थिती काही दिवसांपासून अशीच आहे. बघूया पाटील साहेबांचं या मुद्द्यावरती काय मत आहे. हा हा गायकवाड. हा लाव रे लाव. हा ठीक आहे ठीक आहे. 2-3 टॉयलेट्स लाव. हो. हा बोला, काय प्रॉब्लेम आहे? हं, पाटील साहेब, सर लोक विचारतायत की म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्या मुद्द्यावरती काय करतेय सर. सर लोकांच्या घरात गटाराचं पाणी भरलंय सर. जसं की तुम्ही बघूच शकत असाल, पूर्ण शहर गटाराच्या पाण्यात बुडलेलं आहे. आणि पाटील साहेब, तुमचं असं म्हणणं आहे का की सरकारच्या हातात काहीच नाही. हो, हे बघा आलियाताई, सरकार प्रयत्न करतंय ना. हा, तुम्ही पत्रकार मध्ये पडू नका. आता आम्ही काय करू? सगळे स्वच्छता कामगार जर गावाकडे पळून गेले तर त्यांच्यासाठी इतक्या सोयी दिल्या, टॉयलेट्स बांधले, मग या संपाचा काय अर्थ आहे? पाटील साहेब, आज इथे लाईव्ह न्यूजवर तुम्ही सांगू शकता का की सरकार काय सुविधा पुरवतीये. अहो सांगतो ना, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. तुम्ही मीडियावाले आमच्या कामात अडथळा नका आणू. ओ, आम्हाला आत्ताच बातमी मिळालेली आहे की आमच्या एका पत्रकाराला आंबेडकर नगरमध्ये एक स्वच्छता कामगार महिला सापडलेल्या आहेत. आणि आता आपण जाऊया त्या पत्रकाराकडे. मनीषा, मनीषा, हा बोला, काय स्थिती आहे तिथे. धन्यवाद आलिया. आमच्याबरोबर आहेत द्वारकाताई. ताई प्लीज प्लीज तुम्ही पण नका ना पळून जाऊ. तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या काय मागण्या आहेत. आणि आमच्याबरोबर इथे उपस्थित एक सरकारी अधिकारी पण आहेत, तर त्यांना तुमच्या सगळ्या मागण्या सांगा आणि मग ते मदत करतील तुमची. सरकार काय मदत करणार? ग्लोव्हज, गागल्स, ते काय म्हणतात? पीपीई किट. हां हां. पीपीई किट. हा तेच. काय नाही दिलं, फक्त टॉयलेटच्या नावाखाली एक डबा देऊन टाकला. पाणी बिनी काही नाही. हे लोक काहीच करणार नाही. त्याच्यासाठी तर आमचं काम आहे ना, आम्ही करायचं. आपल्या गावाची घाण आम्ही साफ करायची आणि वरतून यायचं घर शहर पण आम्ही स्वच्छ ठेवायचं. हे काही नवीन नाही आमच्यासाठी. तुम्ही म्हणता सरकार एवढ्या सुविधा देते, पण बांधून बांधून कुठं बांधलं संडास? आमच्या घरामागे एवढी जागा आहे, तरी स्वयंपाक घरातच संडास बांधला. आता कोणी गेलं तर सगळी घाण घरभर पसरते. मग हे कोणी स्वच्छ करायचं? मीच करणार ना. तुमच्या घराची घाण पण मीच साफ करायचं. आणि आता तुमच्या शहरात हे जे काही झालं त्याच्यासाठी परत आम्हाला शोधताय ना की नाही तुम्ही? एवढं ताई ताई करत तुम्ही इथपर्यंत आलात, पण एकदा त्या नालीत उतरले तर पैसा तर सोडा, सन्मानही विसरा. जा तिकडं. शहराची स्थिती अधिकच वाईट होत चालली आहे. एकामागून एक नागरिक बुडत चालले आहेत आणि सरकार नुसती शौचालय लावत बसली आहे. आता सगळं तुमच्याच हातात आहे, फक्त तुम्ही. जातीवरून तर भेदभाव होतात. पूर्ण सफाई कामगार हा एसी समाजाचाच आहे. याच्यामध्ये बामण, कोमटी, मराठा इतर कोणताही समाज नाही. निवळ निवळ मांग आणि बौद्ध हे दोनच समाज हे साफसफाईच्या याला आहे. इंजिनियर व्हाव, कलेक्टर व्हाव. आम्ही जे काम करायलो ते काम आमचं लेकरू करू. आमचं लेकरू कुठं तरी चांगल्या जागी काम करतात ना. आम्हाला वाटतं की आमच्या मुलाबाळाने गंदकीचं काम करू नये.